मानव बिबट संघर्ष आणि बिबट्याचे मानवावरील हल्ले या बाबी मागील 10 वर्षांपासून जुन्नर वन विभागाच्या हद्दीमध्ये घडत आल्या आहेत. जुन्नर वन विभागातील या संघर्षाच्या अनुषंगाने अतिसंवेदनशील असलेल्या जुन्नर व शिरूर भागातील पशुधन व मानवांवरील हल्ल्यात झालेल्या संघर्ष क्षेत्रातील वन्यप्राणी बिबट्यांना पकडण्यात आलेले आहे. मानव बिबट संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना जुन्नर वनविभागाअंतर्गत असलेल्या माणिकडो बिबट निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. तथापि माणिकडो बिबट निवारा केंद्राची क्षमता 50 एवढी असल्याने अतिरिक्त बिबट्यांना भारतातील इतर संरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे आवश्यक होते. त्यानुसार चर्चेअंती माणिकडो बिबट केंद्रातील 50 बिबट्यांना गुजरात राज्यातील जामनगर स्थित ग्रीन झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर वनतारा येथे स्थलांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली यांना सादर करण्यात आला होता. त्यानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी याला मंजुरी प्राप्त झाली होती. सदर परवानगीच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर दिनांक 6 मार्च 2026 रोजी ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर वनतारा जामनगर गुजरात येथील 25 सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी श्री गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर या ठिकाणी दाखल झाले होते. त्यानुसार 7 मार्च 2026 रोजी डॉक्टर जितेंद्र रामगावकर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम प्रदेश व श्री आशिष ठाकरे वनसंरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त परवानगीनुसार 50 पैकी 20 बिबट्यांना पैकी 10 नर 10 मादी वनताराच्या वातानुकूलित व सुसज्ज रेस्क्यू व्हॅनमध्ये यशस्वीरित्या पाठवण्यात आले. सदर बिबट्यांचे सुरक्षितपणे स्थलांतर करण्याच्या आवश्यक सर्व पशुवैद्यकीय व तांत्रिक खबरदारी घेण्यात आल्याची माहिती श्री प्रशांत खाडे उप वनसंरक्षक जुन्नर विभाग यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट वार्ताविषयी.